प्रधानमंत्री मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा ज्या पद्धतीने खाली आणली आहे ती अत्यंत देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोकादायक आहे। प्रधानमंत्री यांनी इतकं खोटं बोलू नये या मताचे आम्ही आहोत। राजकारणात खोटं बोलतात लोक, पण प्रधानमंत्री पदावरील व्यक्तींना मर्यादा, पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा पाहिली पाहिजे। राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये, संसदेमध्ये देखील विरोधकांना महत्त्व आहे हे मोदी मानायला तयार नाहीत। हा संविधानाला खतरा आहे। मोदींना लोकसभा, विधानसभा या विरोधकांशिवाय हवे आहेत। मोदींना देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचे आहे, विरोधक नको। विरोधक जेलमध्ये संविधानाला सर्वात मोठा खतरा असेल ते म्हणजे मोदींची विचारसरणी, मोदींची भूमिका, खोटे बोलायचं, विरोधकांना बदनाम करायचं, विरोधकांना तुरुंगात टाकायचं, धमक्या द्यायच्या, सर्व भ्रष्टाचारी आणि खंडणीखोर आपल्या पक्षात घ्यायचे। हाच सर्वात मोठा आपल्या देशाचा संविधानाला खतरा आहे। त्याला संविधान तोडणं बोलत नाही, देशाच्या राष्ट्राच्या गरजेनुसार काही बदल करणं म्हणतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला मान्यता दिली आहे। आम्ही सगळ्या जागा एकत्र लढू। माझ्या बाजूला भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे उमेदवार बाळ्यामामा उभे आहेत। आम्हाला एकत्र काम करायचं आहे। तिकडची शिवसेना आम्हाला कामाला लावायची आहे। आम्ही असं म्हणत नाही की भिवंडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पण तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला कशी उमेदवारी मिळाली नाही। प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे। 48 उमेदवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि 48 उमेदवारांसाठी आम्ही काम करू। वर्षा गायकवाड आमच्या भगिनी आहेत, आम्ही त्यांची समजूत काढू। प्रधानमंत्री मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा बरं का ज्या पद्धतीनं खाली आणलेली आहे ती अत्यंत देशाच्या संविधान आणि लोकशाहीसाठी धोकादायक आहे। प्रधानमंत्र्यांनी इतकं खोटं बोलू नये या मताच्या आम्ही आहोत। राजकारणात खोटं बोलतात लोक, पण प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीनं मर्यादा पाळल्या पाहिजेत, पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा पाळली पाहिजे। राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये, संसदीय लोकशाहीमध्ये विरोधकांना सुद्धा महत्व आहे हे मोदी मानायला तयार नाहीत। हा संविधानाला खतरा आहे। मोदींना लोकसभा, विधानसभा या विरोधकांशिवाय हव्यात। मोदींना देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचं आहे। मोदींना आपल्या देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचं आहे। विरोधक नकोत, विरोधक खतम, विरोधक जेलमध्ये। संविधानाला सगळ्यात मोठा खतरा असेल तर मोदींची विचारसरणी, मोदींची भूमिका, खोटं बोलायचं, विरोधकांना बदनाम करायचं, विरोधकांवरती खोटे आरोप करायचे, विरोधकांना तुरुंगात टाकायचं, विरोधकांना धमक्या द्यायच्या आणि धमक्या देऊन सगळे भ्रष्टाचारी लोक, खंडणीखोर आपल्या पक्षात घ्यायचे। हाच सगळ्यात मोठा आपल्या देशाच्या संविधानाला खतरा आहे। गडकरी सुद्धा हेच म्हणाले की काँग्रेसने संविधान तोडलेलं आहे। 80 वेळा काँग्रेसने संविधान तोडण्याचे। त्याला संविधान तोडणं म्हणत नाही, त्याला गरजेनुसार, देशाच्या राष्ट्राच्या गरजेनुसार काही बदल करणं म्हणतात आणि डॉक्टर आंबेडकरांनी त्याला मान्यता दिलेली आहे। असं सांगली जागेमध्ये बोला झाला होता, त्यानंतर काल पुन्हा एकदा विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुनर्विचार करावा, शिवसेनेने आणि आम्हाला जागा सोडावी, त्याचा पुन्हा एकदा साकडा घातला। बघा, विश्वजित कदम असतील किंवा विशाल पाटील असतील यांच्या भावना आम्ही समजून घेतो। काँग्रेस पक्षाचे ते जुने जाणते कार्यकर्ते आहेत। सांगलीमध्ये अनेक वर्ष ते पक्षाचं काम करतात। तरीही गेल्या काही वर्षापासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळालेली आहे। आपण पाहिलं असेल, प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो हे आपल्याला माहित असेल तर सांगतो मी। विधानसभेला मिरजेमध्ये संघाचा माणूस निवडून येतो, दंगली घडवल्या जातात। हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनाही माहिती आहे। गेल्या 10 वर्षापासून सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत, हे सुद्धा कदम आणि विशाल पाटील यांना माहीत असायला हवं। आणि त्यांच्याशी जर टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेचा उमेदवार लढणं गरजेचं आहे, ही जनभावना आहे। ठीक आहे, तिथे परंपरेनं काँग्रेस तिथे काम करते आहे। वसंतदादा पाटील असतील किंवा अन्य सगळे प्रमुख नेते सांगलीमध्ये वर्षानुवर्ष काम करतायत, आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे। पण आज परिस्थिती वेगळी आहे। आज परिस्थिती अशी आहे की यांच्याशी मुकाबला करायचा असेल या शक्तींशी तर तिथे शिवसेना हवी आणि म्हणून
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि त्यांच्या मागे शिवसेना उभी आहे. त्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिलाय पूर्णपणे. जयंतरावांनी जाहीर केलाय, माननीय शरद पवार साहेबांनी जाहीर केलाय आणि काँग्रेसनं सुद्धा ती जागा आता पूर्णपणे शिवसेनेला सोडल्यावर यांच्या ज्या भावना आहेत, विश्वजितजी कदम आणि विशाल पाटील, या भावनांचा आम्ही नक्की आदर करू आणि भविष्यामध्ये आम्ही काय करता येईल ते पाहू. वळसा गायकवाड काल मातोश्रीवर येणार होत्या, आज पुन्हा काल भेटल्या आणि आज पुन्हा येणार, त्या देखील नाराज आहेत असं बघा, आम्ही सगळ्या जागा एकत्र लढतो. आता माझ्या बाजूला भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे उमेदवार वाळ्या मामा मात्र उभे आहेत. काय आहेत? आम्हाला एकत्र काम करायचं आहे. तिकडली शिवसेना आम्हाला कामाला लावायची. आम्ही असं म्हणत नाही की भिवंडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पण तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कशी उमेदवारी मिळाली नाही. प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे. मग शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेसचा असेल, 48 उमेदवार हे महाविकास आघाडीचे आहेत आणि 48 उमेदवारांसाठी मी एकत्रित काम करू. वर्षाताई गायकवाड या आमच्या भगिनी आहेत, आम्ही त्यांची समजूत काढू. मुंबईची जागा सुद्धा शिवसेनेकडे यावी यासाठी काही कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी सुद्धा नेते आग्रही नाही, असल्याचं लोकांची मागणी आहे. ती जागा शिवसेनेनं तिथे आम्ही विनोद घोसाळकर यांना काम करण्यासंदर्भात लोकसभेचं आम्ही त्यांना उद्धवजींनी त्यांना गो अहेड दिलं होतं. पण अचानक काँग्रेसने त्या जागेची मागणी केली. आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही कोणतीही खळखळ न करता ती जागा काँग्रेसच्या यादीमध्ये टाकली. पण ती जागा परंपरेनं ही शिवसेनेची आहे. दहिसर बोरिवली हा जो भाग आहे, तिथे जर शिवसेना जागा लढणार असेल तर 100% त्या जागेवर आम्ही विजय प्राप्त करू, हे आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला कोणताही वाद नको असल्यामुळे आम्ही ती जागा काँग्रेसने मागितली, आम्ही काँग्रेसला दिली. सर, पण विनोद घोसाळकर यांना काँग्रेसकडून काँग्रेसच्या चिन्हावर लढवावं असं देखील ऑफर देण्यात असं होणार नाही. त्यांनी नकार दिला. असं होणार नाही. विनोद घोसाळकरांनी ढकललं तरी ते जाणार नाही. विनोद घोसाळकर असतील, आमचे अमोल, ते उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे. मग शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेसचा असेल, 48 उमेदवार हे महाविकास आघाडीचे आहेत आणि 48 उमेदवारांसाठी मी एकत्रित काम करू. वर्षाताई गायकवाड या आमच्या भगिनी आहेत, आम्ही त्यांची समजूत काढू. मुंबईची जागा सुद्धा शिवसेनेकडे यावी यासाठी काही कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी सुद्धा नेते आग्रही नाही, असल्याचं लोकांची मागणी आहे. ती जागा शिवसेनेनं तिथे आम्ही विनोद घोसाळकर यांना काम करण्यासंदर्भात लोकसभेचं आम्ही त्यांना उद्धवजींनी त्यांना गो अहेड दिलं होतं. पण अचानक काँग्रेसने त्या जागेची मागणी केली. आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही कोणतीही खळखळ न करता ती जागा काँग्रेसच्या यादीमध्ये टाकली. पण ती जागा परंपरेनं ही शिवसेनेची आहे. दहिसर बोरिवली हा जो भाग आहे, तिथे जर शिवसेना जागा लढणार असेल तर 100% त्या जागेवर आम्ही विजय प्राप्त करू, हे आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला कोणताही वाद नको असल्यामुळे आम्ही ती जागा काँग्रेसने मागितली, आम्ही काँग्रेसला दिली.